मी एकदा जे मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की रंगच जर आपल्याला दिसले नसते तर काय घडलं असतं. त्याच्यामध्ये एका विद्यार्थिनीने असं उत्तर दिलं होतं की मी सुसाईड करेन. म्हणजे रंग जर दिसले नाही तर काय होऊ शकतं याची मला वाटतं ती एक्स्ट्रीम प्रतिक्रिया होती, अभिप्राय होता. बरोबर. म्हणजे रंगांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे हे त्या एका उत्तराने आपल्या लक्षात येईल. मी कलर विषय जेव्हा शिकवायला जायचो वर्गामध्ये त्यावेळेस माझ्या एक लक्षात यायचं, एक नजर मारल्यानंतर, की आज काही पोरांचा मूड दिसत नाही. का दिसत नाहीये तर ते मडी टोन मध्ये जास्त असायचे, ब्लॅक कलर किंवा असे सगळे साधारण वापरायचे. मग मी थोडस काहीतरी वेगळं विषयांतर करून तो विषय थांबवायचो. मग मी त्यांना म्हणायचो की जेव्हा तुम्ही असे फ्रेश टॉप घालून याल त्या दिवशी आपण मस्त कलरचा नवीन विषयाला सुरुवात करू. तर माझ्याकडे डेटा आहे त्याचा, की ज्या दिवशी मडी किंवा मळकट असं एक कपडे अप्रॉक्सिमेट वातावरण असेल वर्गातलं कपड्यांचं, तर त्या दिवशी फार काही फ्रेश वातावरण नसायचं. पण ज्या दिवशी येलो, स्काय ब्ल्यू, ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू असे जेव्हा रंग समोर यायचे, मला पोरं प्रश्न विचारायचे. मला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की मला फार आनंद व्हायचा. विद्यार्थ्यांच्या या निरीक्षणामधून माझ्या असं लक्षात आलं, रंग मानवी मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात. मग नकारात्मक परिणाम नको ना, मग प्रत्येकालाच वाटतं ते. मग प्रत्येक राशीला रंग आहेत, प्रत्येक ग्रहाला, प्रत्येक वार जे आहेत आपले 7 वार, या प्रत्येकाला रंग. माझ्या बोलताना सुद्धा मदत घ्यावी लागते या शब्दाची. म्हणजे अरे त्याचे रंग मला सगळे माहिती आहेत किंवा तो अमुक आहे. रंग तुमच्या प्रत्येक गोष्टीत पिनलेला आहे. त्यामुळे रंगाचं मानवी जीवनावर आणि मानवी दैनंदिनीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे असं मी म्हणेल त्याचं.